बार्शी तालुक्यातील भातंबर इथं वैद्यकीय पात्रता नसतानाही खुलेआम वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागानं छापा टाकून कारवाई केली। असित विष्णू मंडल असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे। तो ग्रामपंचायतीच्या मागेच आपला दवाखाना चालवत होता। आरोग्य विभागाच्या पथकानं छापा टाकताच तो पळून जाण्यात यशस्वी झाला, तरी त्याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या पथकानं भातंबरी ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असलेल्या 444 क्रमांकाच्या मिळकतीमध्ये छापा टाकला। यावेळी 7 बेड, स्टेथोस्कोप, हाफ कटर, वापरलेल्या आणि न वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शनचे बल्ब, डिस्पोजेबल सिरीज, अर्धवट वापरलेले इंजेक्शन बल्ब, वजन काटा, बीपी ऑपरेटर वापरलेले व न वापरलेले सलाईन, वेगवेगळ्या कंपन्यांची मलम, वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे साहित्य, रेफरशीट, प्रिस्क्रिप्शन आदी वैद्यकीय साहित्य आढळून आले। पंचनाम्यासमोर हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं असून डॉक्टर अनिता बांगर यांच्या आदेशानुसार उपळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोविंद नवनाथ खरात यांनी वैराग पोलीस ठाण्यात असित विष्णू मंडल विरोधात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस ऍक्ट 1961 आणि इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला। वैद्यकीय ज्ञान व कायदेशीर पात्रता नसताना जनतेची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी खेळ केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली।